आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहून तर तुम्हाला आणखीनच मजा येत असेल। सो आजचा व्लॉगही तसाच काहीसा खास आहे। तर आज आपल्यासोबत कोण कोण आहे व्लॉगमध्ये? मी आणि बाबा। येस, रिया सुद्धा आहे आणि बाबा सुद्धा आहे। सो कॅप्शन नुसार जर तुम्ही वाचलं असेल, या व्लॉगला मी कॅप्शन दिलं आहे की माझ्या काकांनी केलं 50व्या वर्षात दुसऱ्यांदा लग्न। तर हो, आज आहे माझ्या काका काकींचं दुसऱ्यांदा लग्न, म्हणजेच आज आहे त्यांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस। सो त्यांनी असं ठरवलं की 25 वर्षापूर्वी त्यांनी जे काही मेमरीज जगले होते ते पुन्हा एकदा रिक्रिएट करावेत आणि आज 25व्या वाढदिवसानिमित्त ते करत आहेत दुसऱ्यांदा लग्न। सो सगळ्या फॅमिलीला, सगळ्या फ्रेंड्सला त्यांनी त्यांच्या 25व्या वाढदिवसानिमित्त इन्व्हाइट केलं आहे। सो आम्ही सुद्धा निघालो आहोत आता कुर्ल्याला। सो आजच्या व्लॉगमध्ये पुढे काय काय गमती जमती असणार आहेत हे तुम्हाला पाहायला मिळतील। संध्याकाळचे किती 5 वाजले आहेत। ॲक्च्युली लवकर बोलवलं होतं कारण क्लोज फॅमिलीला 4 वाजताच आमंत्रण दिलं होतं आणि इतर फ्रेंड्स वगैरेला 7 वाजता आमंत्रण दिलेलं, पण माझ्या कंडिशनमुळे मला थोडं हळूहळू कामं करायची सवय झाली आहे, त्यामुळे आम्हाला निघेपर्यंत इथेच 5 वाजले। सो आता आम्ही निघालेत कुर्ल्याच्या दिशेने। तिकडे गेल्यावरती तुम्हाला कळेल की अजून काय काय गमती जमती असणार आहेत। सो तुम्हीही हा ब्लॉग कंटिन्यू करा। काय आहे रिया? हे ग्रीटिंग कार्ड। ओ, रियाने तिच्या हाताने स्पेशली त्यांच्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवलं आहे। आपण तिकडे गेल्यावर देऊया। हा, सो असं आम्ही नटलो आहोत सगळे। आम्ही कसे दिसतोय हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। सो तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करत राहा। पुढे गेल्यावरती काय काय गमती जमती असणार आहेत, सगळी फॅमिली एकत्र येणार आहे। 25 वर्षापूर्वी ज्या काही आठवणी होत्या त्या पुन्हा एकदा नव्याने सगळे जगणार आहेत। सो तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत बघत राहा। सो कुर्ल्याला पोहोचेपर्यंत वेळ असल्यामुळे म्हटलं तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारूयात। रिया सुद्धा मागे झोपून गेली। आमच्या फॅमिलीतलं म्हणजे माझ्या माहेरच्या कुटुंबातलं सगळ्यात पहिलं लव्ह मॅरेज म्हणजे माझ्या काका काकींचं। 25 वर्षापूर्वी तेव्हा त्यांनी लव्ह मॅरेज केलं आणि मला आजही आठवतं की मी तेव्हा जवळजवळ 5-5.5 वर्षांची असेल आणि मी तेव्हा एकदम छान डॉल सारखी दिसायची। तर काका जेव्हा जेव्हा काकीला भेटायला जायचे तेव्हा मला घेऊन जायचे। सो या व्हिडिओमध्ये मी तो फोटो सुद्धा टाकेन की मी त्यांच्या लग्नात लिटरली मला आठवत आहे की काकीच्या घरून परमिशन नव्हती तरी आम्ही मग आणि काकांच्या घरी परमिशन होती, म्हणजे आमच्या घरी परमिशन होती। सो मग आम्ही काकीला घ्यायला गेलो होतो रिक्षात बसून आणि माझा फोटो पण आहे त्यांच्या लग्नात, त्यांच्या मागे दोघांकडे मी बघते असा। सो जमलं तर आज मी ती मेमरी रिक्रिएट सुद्धा करेन। आणि मग आम्ही असं गेलो होतो काकीला घ्यायला मस्तपैकी। आधी काकी कुर्ल्यातच राहायची, त्याच्यामुळे तेव्हापासून काकांना काकी आवडायची। मग कालांतराने काकी आणि तिची फॅमिली कांदिवलीला शिफ्ट झाली। मग काका तेव्हा तिला भेटायला जायचे तेव्हा मला घेऊन जायचे कारण काकीला मी खूप आवडायची। कधी काकी रुसली जरी असेल आणि काका मला घेऊन गेले की मग काकीचा राग सगळा निघून जायचं, एकदम कुठेतरी दूर पळून जायचं कारण मला काका घेऊन जायचे। अशी स्टोरी मला काका सांगतात, काकीही सांगते आज पण की काका नेहमी शाणा तुला घेऊन यायचा माझा राग घालवायला। सो बघूया आता आज पुन्हा त्या मेमरीज आपण जाग्या करूयात। आणि फायनली आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशन वरती। सगळे आलेत। आम्हाला ट्रॅफिकमुळे पोचायला उशीर झाला, त्यामुळे पोचेपर्यंत सगळ्या विधी आवरल्या होत्या, पण काही हरकत नाही। त्यानंतरचाही कार्यक्रम मला जेवढा कॅप्चर करता आला तेवढा मी कॅप्चर केला आहे। सो तुम्ही हा व्लॉग कंटिन्यू पाहत राहा आणि पुढे काय काय गमती जमती झाल्या त्यासुद्धा पाहत राहा। मॅचिंग झाली रिया। काका कसं वाटतंय? 25 वर्षांनी अजून 25 काढायचे। हा, मग काय 50व्याला पण येणार ना, काढणार 50व्याला पण। 25 वर्ष अजून काढणार आहे।
परत 15व्या वर्षी परत लग्न करणार. करूया करूया नक्की करूया. तेव्हा नातवंडांना कन्यादान करायला सांगणार. पोचेपर्यंत आम्हाला उशीर झाला. काका आठवतंय का तुम्हाला आपण काकीला कसं आणलेलं? आपला ब्लॉग चाललाय बाय द वे. खूप छान दिसतंय. सो जसं मी सांगितलं की विधीसाठी फक्त क्लोज फॅमिली मेंबर्सला लवकर बोलवण्यात आले होते. सो ही आहे काकीची फॅमिली, तिचे भाऊ, तिचे आई वडील, तिच्या भावजया, त्यांची मुलं. सो विधी झाल्यानंतर त्यांनी थोडेसे फोटोशूट केले आपल्या फॅमिली मेंबर्ससोबत. आणि ही आहे नवरदेवाची फॅमिली. सो नवरदेवाने सुद्धा त्याच्या फॅमिलीसोबत फोटोशूट केले थोडेसे आणि मग ते दोघं गेले रिसेप्शनच्या लुकसाठी तयार व्हायला. ते दोघं तयार होऊन येईपर्यंत मी असं ठरवलं की फॅमिलीतील प्रत्येक मेंबरच्या काय भावना आहेत, आज त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे. 25 वर्ष त्यांनी त्यांचा संसार एकदम जवळून पाहिला आहे. सो त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल काय काय भावना आहेत ते मी माझ्या कॅमेऱ्यात कॅप्चर करायचा प्रयत्न केला आहे. आजी, तुला कसं वाटतंय? तुझ्या लेकीच्या लग्नाला आली आहेस 25 वर्षांनी परत. कसं वाटतंय तुला? आता चांगलं वाटतं. काळजाचा गोळा दिला ना, आता सांभाळायचंय. 25 वर्ष सांभाळलं ना का आमच्या काकांनी? मग आता नको काय सांभाळणार तर अजून 50व्या वर्षाला पण भेटायचं ना. मग आणि आहे नाही तू आहे ना. अरे असणार आजी, का नसणार. ही आहे आमच्या काकीची आई. तर आता आपण भेटूया काकांच्या आईला. तुला कसं वाटतंय लेकाच्या लग्नाला येऊन? मला तर भरपूर आनंद झाला. त्यांच्या मुलाने बायको जिंकली. सगळं संसार प्रपंच चांगला करतायत. आम्हाला त्याच्यात आनंद आहे. छान वाटतंय ना? अगदी मस्त छान. सगळी माझी लेकरं आलेत. 25 वर्षापूर्वी सगळे थोडे तरुण होते, आता सगळे थोडे म्हातारे झालेत. दाताची कवळी गेली आहे. मी तर 5 वर्षाची होती. मुलं व्हायला आलेत तुला. तुझं चांगलं आहे, काकाचं चांगलं आहे, सर्वांचं अगदी चांगलं मजेत आहे. आता परत 50व्या बर्थडेला भेटायचं ना. आम्ही 25 वर्ष वाचूया. वाचतात ना. सो इथे बसले आहेत ते आहेत काकीचे वडील. बाबा, तुम्हाला कसं वाटतंय 25व्या वर्षांनी पुन्हा जावयाच्या लेकीच्या लग्नाला आल्यावर? आता खरं कन्यादान झालं. हो ना, खूप भारी वाटतंय ना. पहिल्या कन्यादानाला आम्ही नव्हतो ना. हो हो खरं कन्यादान. हो ना. 25 वर्षांनी बाकी लागतं त्याला लक्षात घे. हा ना, भगवान की देर है अंधेर नहीं. बरोबर आहे ना. शिकलेली तुला मी अनाडी नाही. मग तुम्ही अनाडी असते तरी तुम्ही मुलांना किती शिकवलं, आम्हाला किती छान छान शिकवण दिली. शिकवण पाहिजे, चांगली शिकवण पाहिजे. प्रार्थना. आनंदी आहे ना तुम्ही आता? खूप मस्त ना. गॉड इज अ ग्रेट, नथिंग मोर. येस, गॉड इज अ ग्रेट. सो हे होते काकीचे बाबा. त्यांनाही 25 वर्षांनी लेकीच्या लग्नाला आल्यावर खूप भारी वाटलं. सगळे बसलेत, आपण एकेकाला विचारूयात. आता आपण जाऊया एकुलत्या एक नंदेकडे. नंदबाई, तुम्हाला कसं वाटतंय भावाच्या लग्नाला 25 वर्षांनी येऊन परत एकदा? मला खूप खूप आनंद झालेला आहे. आणि असं माझे 3 भाऊ आहेत, सगळ्या भावांच्या बाबतीत असंच व्हायला पाहिजे. आणि अजून पुढे पण त्यांचं असं वर्षानुवर्ष चांगले एकत्र राहू देत, अशीच बर्थडे होऊ देत, अशी माझी इच्छा आहे. 50 आता नेक्स्ट 50वा आहे ना? हो. आता सिनियर इकडे बसलेत ना. सिनियर इकडे बसलेत. हा, मोठ्या बहिणीला कसं वाटतंय? छान वाटतंय. माझ्या छोट्या धीराचं जावेचं 25 वर्ष परत आम्ही लग्न लावलेलं आहे. छान वाटतंय. खूप छान वाटतंय ना. वर्ष एकत्र राहत आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो. मस्त. आणि 2 नंबरच्या जावेला कसं वाटतंय आपल्या लाडक्या शेंडेफळाच्या धीराच्या 25व्या लग्नाला येऊन? छान वाटतंय, भारी वाटतंय. काकी, तेव्हा तुझं लग्न झालेलं नाही? नाही ना. झालं होतं झालेलं ना. विजय तू सांग. तू सुना 3 सुनांची हे सासू.
गेल्या वेळेस झाला माझा वाढदिवस. हा मग झालं होतं, मग तू होतीस ना लग्नात. मामी काय म्हणते? हो हो हो. माझ्याकडे आली होती. अरे मग काय, नवऱ्या मुलाची मामी आहे तुम्ही. कसं वाटतंय तुम्हाला? झालं माझ्या भाच्याचं लग्न बघून मला समाधान झालं. हा ना. 25 तुम्ही होतात तेव्हा 25 वर्षापूर्वी होतात काय लग्नात की गावाला होतात? गावाला होतात ना. हा तू नव्हतीस? मला माहिती तू नव्हती. मला माहिती दीप्ती काकी नव्हती आहे की नाही. पण आता कसं वाटतंय? छान वाटतंय ना. 25वा बर्थडे लग्नाचा खूप मोठी गोष्ट आहे. आपण तुमचा पण करूयात. तुझ्या लग्नाला किती वर्ष पूर्ण झाले? 10 पूर्ण झाले. 10 ना, म्हणजे अजून 15 वर्ष आहेत बाकी आहेत. मामी कशी आहेस? तुला कसं वाटतंय तुझ्या नंदेच्या लग्नात येऊन 25 वर्षांनी? काय बोलशील? तू नव्हतीस ना तेव्हा लग्नात? हा तू नव्हतीस ना, म्हणून म्हटलं आता तुझी एक बाईट घेऊया. या आहेत काकीच्या दोन्ही भावजया. सो आपण त्यांना पण विचारूयात की तुम्हाला कसं वाटतंय आज 25 वर्षांनी नंदेच्या लग्नात आलात? खूप छान वाटतंय मला माझ्या नंद्याच्या लग्नाला आले. मला माझ्या नंद्याचं लग्न बघून मला माझी मुलगी दिसते समोर. हो ना. म्हणजे आमची काकी तेवढी आहे सुंदर. मला असं वाटतं माझ्या मुलीचंच लग्न करते की काय मी. खूप छान ना. हो खरंच छान वाटतं. मामी तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. तिने डीजे बंद करायला लावलं. हा मग काय, आपला युट्यूब वरती ब्लॉग आहे. ही मेमरी राहील ना आपली. 50व्या वर्षी बघू आपण सगळे परत. तेव्हा आम्ही नाही राहणार एवढं. राहणार का नाही राहणार आजोबा? आता तुम्हीच बोललात ना पॉझिटिव्ह राहायचं. मस्त पॉझिटिव्ह विचार करतो नाही. नाव आय एम 78 years old now. फक्त 50 वाढणार आहेत. फक्त 50. फक्त 50. अगं त्यांची आई राहिली ना बाई 100च्या वरती. आईने क्रॉस केला ना. हा मग ते पण करतील आरामात. अजून फक्त 25 वर्ष. आईने 100 क्रॉस केली ना. आनंदी आहे 100 वर्ष काही हरकत नाही. हा राहणारच ना. आनंद नसेल ना तर किती आयुष्य नको. काय नसणार आहे. खूप छान. सगळे एकदम मस्तपैकी आनंदात आहेत. आपण अजून घेऊयात काही लोकांचे बाईट्स. जसं की काका बसले तिकडे. काका हे आहेत माझे 2 नंबरचे काका. काका तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या भावाच्या लग्नात 25व्या वर्षांनी येऊन? मामा तुमचा पण घेणार आहे मी. कसं वाटतंय? तुम्ही तर होतात 25व्या वर्षी, म्हणजे 25 वर्षापूर्वी तर आपण तर होतोच. है की नाही? आता कसं वाटतंय? चांगलं वाटतं. भारी वाटतंय ना. 25 वर्ष लग्नाला पूर्ण झाले आणि मस्तपैकी आता पुन्हा ते सेलिब्रेट करतायत. का रे? फोटो निघालणे कुठं मेरा? माझा काढणार असेल तर मी येणार, नाही तर मी नाही येणार. थांब जरा 2 मिनिटं थांब. आणि हे आहेत आत्याचे मिस्टर, जसं की तुम्ही आधीच्याही ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. हां काका तुम्हाला कसं वाटतंय? साडू लागणार ना की मेवणा लागणार? साडू मेवण्याचं नातं ना. 25 वर्षांनी कसं वाटतंय तुम्हाला आज त्यांच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झालंय? छान वाटतंय ना पुन्हा लग्नाला येऊन मस्तपैकी. सो हे आहेत सगळ्या कार्यक्रमाचे मॅनेजर, सगळं मॅनेज करतायत बिचारे दोघं. हे आहेत आमच्या काका काकींचे 2 पुत्ररत्न. म्हणजे 2 मुलं पुत्ररत्न आहे की नाही? हा, कारण सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी ह्या दोघांनीच घेतली आहे. त्याच्यामुळे यश कसं वाटतंय तुला? खूप सुंदर. हाँ खूप अच्छा लग रहा है. तुमको मैं कैसे सांगू, 25वा वाढदिवस आहे म्हणून लय मजा येते. तुम्ही पण या, सामील व्हा. बस धन्यवाद. सगळेच येणार रे. पण भारी वाटतं ना. तेव्हा तू 25 वर्षापूर्वी नव्हतास ना लग्नात. या जगातला पहिला पोरगा आहे जो स्वतःच्या आई वडिलांचं पुन्हा लग्न लावत आहे. पहिला नाहीयेस पण तेव्हा नव्हताच, आता आहेस. जय कुठे गेला? सो हा आहे शेंडेफळ, काका काकींचा 2 नंबरचा मुलगा, छोटा मुलगा.
तर सांग बरं कसं वाटतं तुला आज मम्मी पप्पांच्या लग्नाला येऊन? असं पहिला असेल तर माझ्या मम्मी पप्पांच्या लग्नात आहे. हा चल चल, पहिला नाहीयेस तू, आधी नव्हतास म्हणा, 25 वर्षापूर्वी नव्हतास. कसं वाटतंय? पण सगळी मेहनत ही यश तिकडे गेलाय आणि ही सगळी मेहनत जयच करत आहेत दोघांनी. आई वडिलांचं लग्न आपल्या अरेंज केलं आहे 25th अॅनिव्हर्सरीला. भारी वाटतंय ना? एकदम भारी. सगळ्यांनी या म्हणा. सगळ्यांनी या अॅनिव्हर्सरीला. हॅलो मामा, ओळखलं का मला? हो, प्रश्नच नाही, मग काय येणार. कसं वाटतंय? तर हे आहेत माझ्या काकीचे भाऊ. तर कसं वाटतंय तुम्हाला मामा पुन्हा आपल्या बहिणीच्या लग्नाला? 25 वर्ष झालेत. बघायला भेटले, जे लग्नाला अटेंड नव्हते ते सुद्धा आता फोटोग्राफी करतात, ते पण चांगला आनंद वाटला. हा, मी होती, पण मी एकदम छोटी 5 वर्षाची होती. कॅमेरा नव्हता तुझ्या? कॅमेरा नव्हता. मग हेच मेमरी आपण त्यांच्या 50व्या बर्थडेला बघू शकतो ना. तेव्हा आमची पण पिकलेली असतील. हा, मग काय. कसं वाटतंय मामा तुम्हाला? पण मामा खूप, आम्ही आधी लहानपणापासून मामांना बघते मी, काकीसोबत जायचे मामांकडे, मामा असेच थोडंसंच बोलतात, पण खूप प्रेमळ आहेत दोन्ही पण काकीचे भाऊ. सो त्यांनाही आज पाहून खूप भारी वाटलं. खूप वर्षांनी मी भेटले त्यांना सुद्धा. मी यूट्यूबवरती ब्लॉग बनवते बरं का, यूट्यूबवरती ब्लॉग बनवते, मग हे त्याचेच ब्लॉग बनवते मी. खूप छान वाटलं. अशा प्रकारे मला बहुतेक लोकांचे ब्लॉग घेता आलेत, बाईट्स घेता आलेत. काका बिचारे माझे तिकडे एकटे बसलेत काकीची वाट बघत, आणि काकी गेली आहे तयार व्हायला. ह्यांना हा, हे तर शेंडे फळ आहे आपल्या फॅमिलीचं. काय विचारून फायदा, हे तर नव्हतंच 25 वर्षापूर्वी. कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. मामा मामीच्या लग्नाला येऊन कसं वाटतंय? मी पहिल्यांदा तू पहिल्यांदा बघतेस ना? हा, मला चांगलं वाटतंय. भारी वाटतंय ना? असं सगळे फॅमिली मेंबर्स बसलेत. आता नवरीबाई गेली आता रिसेप्शनचा लुक करायला. हो, तयारी करायला. सो भेटूयात तोपर्यंत, बाय. अरे सगळे झाले, पण गोटा काका राहिले आमचे. सो हे आहेत नवरदेवाचे भाऊ, म्हणजेच मामाचा मुलगा. सो काका, तुम्हाला कसं वाटतंय? एकदम छान. 25 वर्षांनी भावाच्या लग्नाला येऊन छान छान वाटतंय. भारी वाटतंय ना? तुम्ही होतात 25 वर्षापूर्वी, पण मला आठवत नाहीये. फोटो आहे ना? माझा फोटो नाही. माझा तो फोटो आहे. रिक्षात ना आपण काकीला आणायला गेलेलो आहे ना. आता कसं वाटतंय? भारी वाटतंय ना? आता डायरेक्ट 50व्या बर्थडेला भेटायचं ना. बोला काहीतरी. आणि इकडे जावई पण आले आहेत लग्नाला. इकडे माझे पप्पा आत्ताच कामावरनं आले आहेत. बुधवार असल्यामुळे सुट्टी नाही मिळाली. सो नवरदेवाचे मोठे भाऊ, तुम्हाला कसं वाटतंय 25 वर्षांनी भावाच्या लग्नात आल्यावरती पुन्हा? खूप छान वाटते. 25 वर्षापूर्वी आम्हीच सगळे लग्नाला उपस्थित होतो. तेव्हाच्या वेळी खूप जुनी पद्धत होती, म्हणजे वेगवेगळे छोटे तेव्हा असे हायफाय कॅमेरे नव्हते. आणि आमचा छोट्या भावाचा आणि त्याच्या मिसेसचा एक छोटासा फोटो आहे, तो खूपच छान त्यावेळेचा आहे. तो फोटो मी या ब्लॉग मध्ये टाकणार आहे. आताच्या ह्या आमच्या सर्व मुलांनी हे जे नियोजन केलेलं आहे, ॲडव्हान्टेज सगळं फोटोग्राफी करतायत. खरोखरच त्यांच्या 50व्या बर्थडेला उपयोगाला येईल ना आपल्याला. छान खरंच. सो अशा प्रकारे मी ऑलमोस्ट सगळ्या फॅमिलीचे बाईट्स घेतलेत, आहे की नाही आत्या? असं सगळ्यांचं होऊ दे, आहे की नाही? आनंदाचा दिवस सगळ्यांच्या आयुष्यात असू दे.
आज आपण इथे विलास सर आणि सुवर्णा मॅडम यांच्या 25व्या लग्नानिमित्त सगळेजण जमलो. थोड्याच वेळात आपण कार्यक्रम सुरू करणार आहे. सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी जागेवर बसून घ्यावे. सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि मी विनंती करतो की सगळ्यांनी लवकरात लवकर बसून घ्या म्हणजे आपण कार्यक्रमाला पुढे जाऊ. सो इथे तुम्ही पाहू शकता की नवरा नवरीची एंट्री होईपर्यंत एक विरंगुळा म्हणून आलेल्या पाहुणे मंडळांसाठी, उपस्थितांसाठी, फॅमिलीसाठी काही गेम्स ठेवण्यात आले होते. लहान मुलांना सुद्धा गंमत जम्मत यावी म्हणून त्यांच्यासाठी देखील गेम ठेवण्यात आले होते. तुम्हाला गाणं बोलायचंय. पहिला शब्द आहे दिल. दिल हात वर करायचंय. दिल. दिल वरती कोण शब्द गाणं म्हणणार आहे? बोल ना. येस, दिल वरती गाणं बोलायचं. दिल. दिल हृदय. हृदय मराठी पण चालेल. येस येस. मॅडम तुमचं नाव काय? क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या बघा. एकदम मस्त गाणं बोलणं आहे. एक छोटस गिफ्ट आणि एक शेवटचा शब्द आहे खूबसूरत. 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 येस सर आलेले आहेत. सर तुमचं नाव? माझं नाव संतोष मोरे. क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, तुम जान हमारी हो, बड़ी जान से प्यारी हो. बोल. फिर से कहो, कहते रहो, बड़ा अच्छा लगता है. जीवन का हर सपना अब सच्चा लगता है. क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो. थँक्यू. दुसरा प्रश्न आहे, अशी कोणती गोष्ट आहे जिथे आपण इंग्रजीत जातो आणि हिंदीत परत येतो? अशी कोणती गोष्ट आहे? येस एनीवन? या लास्टला या. व्हेरी नाईस. ओके. मॅडम तुमचं नाव? संचिता गुरु. आणि आन्सर आहे राईट आन्सर आहे. कसं? कारण का गो इंग्लिश मध्ये, आ हिंदीत गोवा. टोटल राईट आन्सर आहे. एक मॅडमला चॉकलेट इकडनं. नेक्स्ट आता आपल्याकडे एक गेम आहे, रॅपिड फायर राऊंड. लगेच उत्तर द्यायचं तुम्हाला. पण मुळात गोष्ट अशी आहे, जे प्रश्न विचारेल ना त्याचं चुकीचं उत्तर द्यायचं. समजलं? क्लिअर आहे इन्स्ट्रक्शन? येस. फास्टली तुम्हाला त्याचा आन्सर द्यायचा आहे. फक्त ते रॉंग आन्सर द्यायचं, राईट आन्सर नाही द्यायचं. बघा येस लगेच जिंकणार. बरोबर? मी तुमच्याकडे येणार आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. ओके सर, आज कोणाचा कार्यक्रम आहे? यांच्या काकांचा. आता रिअली यांचे काका आहेत का? नाही ना? नाही ना? आता हे मला माहित नाही. ओके जोरदार टाळ्या. राईट आन्सर. एक चॉकलेट. थोडं मागे जातो. मागे ऑडियन्स. मॅडम सकाळी उठून आपण काय करतो? मागे बसले ते गावचे. सो मी बघतो नेक्स्ट कोणाला क्वेश्चन विचारू परत. इकडे भरपूर महिला मंडळ आहे. मी तुम्हाला प्रश्न सांगणार, त्याचा तुम्हाला रॉंग आन्सर द्यायचंय. पटकन सांगायचंय. नाही नाही, आता तर तुम्ही सांगायचं. ओके प्रश्न आहे तुमच्यासाठी. कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही कोणाच्या घरी जाणार? टाइम अप. टाइम अप. टाइम अप. येस. मी सांगू. येस. मी सांगू. काय सांगतात? हा कार्यक्रम झाला की तुझ्या घरी आहे. अरे वा, क्या जोरदार. बरोबर आहे. राईट आन्सर.
एक चॉकलेट आईसाठी. नाईस नाईस, एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे. आता नेक्स्ट सर, तुमची बायको तुम्हाला घरी मारते का? हो. म्हणजे नाही मारत. जोरदार टाळ्या. एक चॉकलेट. आता हे माहित नाही खरं का खोटे, भारत पण असेल. इथं जोक. चल आता आपण आहे ना सरांची आणि मॅडमची एंट्री घेणार आहे. त्यासाठी सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी थोडंसं साईडला सरकून घ्यावे. आता आपण एंट्री घेऊन सरांना आणि मॅडमला स्टेजवर बोलवणार आहे. 2, 1 डीजे स्टार्ट. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घर बोलणं, नव्या घरामध्ये काय नवीन घडलं, घरकुला संग संग गण होईल दिसला. परत येऊन 25 वर्षांनी बसलं म्हणजे चांगलंच वाटत असेल ना. 25 वर्ष कशी गेली कळालीच नाहीत आणि पुढची 25 जातील ती पण कळणार नाहीत. मला तर वाटलं मगाशी तुम्ही नाचत होते ना, तुमच्या पहिल्याच लग्नाची अॅनिव्हर्सरी असं मला वाटलं. एवढा जोश आणि एवढा मस्त एनर्जी आहे तुमची. ओके मॅडम, तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. काही गोष्टी करायच्या राहून गेल्या होत्या पहिल्या लग्नामध्ये, त्या पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. व्हेरी नाईस, खूप सुंदर आन्सर. सरांचे आणि मॅडमचे मुलं आहेत, त्यांना मी स्टेजवर 2 मिनिटं बोलवतो. यश आणि जय कृपया स्टेजवर या. 2 शब्द बोला, 2 शब्द, एक शब्द. जास्त काय बोलणार नाही त्यांच्याबद्दल. त्यांची 25 वर्ष एकदम हसत खेळत गेली. अजून पुढची 25-50 अशीच जाऊ दे. फक्त आज त्यांना एवढंच सांगेल, ते आहेत म्हणून आम्ही दोघं आहोत, बस एवढंच बोलेल. आणि हॅपी अॅनिव्हर्सरी, 25th अॅनिव्हर्सरी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय इकडे 2 मिनिटं आहो मम्मी पप्पांसाठी. दोघांना
दोघांना 25व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक जय विलास मोरे. ॲड्रेस सांगू आता. जोरदार जोरदार टाळ्या. खूप छान चांगल्या पद्धतीने त्यांनी अनुभव त्यांचा शेअर केला आणि खूप अवघड परिस्थिती असते किंवा जे काही दिवस असतात त्यातनं नंतर जो आनंद मिळतो आज 25व्या वर्षी लग्नाचा वाढदिवसानिमित्त तो खूप मेमोरेबल असते ती गोष्ट. त्यानंतर मग कार्यक्रम सुरू झाला तो भेटीगाठींचा आणि रिसेप्शनचा. माझे काका हे कुर्ला विभागातील शाखा क्रमांक 167चे शिवसेने शाखा प्रमुख असल्यामुळे शिवसेनेतील सर्व कार्यकर्ते महिला मंडळ त्यांना भेटायला आणि शुभेच्छा द्यायला आले होते. तुम्ही पाहू शकता नंतर तर गर्दी इतकी वाढत गेली की बस रे बस. जवळजवळ 700 ते 800 माणसं कार्यक्रमाला उपस्थित होती. इकडे चालली आहे 25 दिव्यांची तयारी. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून काका काकींचं औक्षण केलं. पुन्हा त्यांना एकमेकांच्या गळ्यात हार घालायला सांगितले आणि मग 25 दिव्यांनी त्यांची ओवाळणी देखील केली. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा फूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा फूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. DJ song. त्यानंतर आम्ही आलो जेवायला. जेवणाच्या इथे खूप गर्दी होती त्यामुळे मला इथे जास्त मोमेंट्स कॅप्चर करता आले नाहीत, पण जेवण देखील खूप सुंदर आणि अतिशय चविष्ट होतं. जेवणाची सुद्धा उत्तम सोय करण्यात आली होती. त्यानंतर आम्ही सुद्धा गेलो काका काकींना स्टेजवरती शुभेच्छा द्यायला. जशी गेली 25 वर्षे त्यांनी सुखात आनंदात गुण्यागोविंदाने घालवली तशीच पुढचीही 25, 50, 100, हजारो वर्ष एकत्रित राहो आणि सुखाने त्यांचा संसार खूप छान हो. सगळ्यांच्या तोंडात हीच प्रार्थना होती. सो आम्ही सुद्धा त्यांची भेट घेतली आणि निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. चला टाटा टाटा. सो ही आहे मी 25 वर्षापूर्वी त्यांच्या लग्नातली सोनल आणि ही आहे आत्ता करंटची सोनल. सो फायनली अशा प्रकारे कार्यक्रम अटेंड करून सगळ्यांशी भेटीगाठी करून आम्ही निघालो आहोत आमच्या घरी. कार्यक्रम अजून चालू होता पण 10:30 पावणे 11 झाले आणि स्वप्नीलला उद्या ड्युटीला जायचं आहे त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो आणि कार्यक्रम एकदम खूप छान झाला, खूप उत्तम झाला. तुम्हालाही ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल की काय काय मला मोमेंट्स कॅप्चर करता आले ते मी कॅप्चर केले आहेत. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायला विसरू नका. सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.